जय जिजाऊ जय शिवराय. संतांची वाणी आणि वीरांची गाथा या पवित्र भूमीला माझा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ त्याच बरोबरीनं धर्मरक्षक शंभूराजे यांना नमन करून, महाराष्ट्राच्या या पवित्र मातीला नमन करून, संतांच्या संस्कारांनी वीरांच्या पराक्रमाने पावन झालेल्या या पवित्र भूमीला नमन करून आजच्या माझ्या निवेदन कार्यक्रमास सुरुवात करते आहे. मी पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे. सूर्यवंशी आणि गवळी कुटुंबाच्या या स्नेहभोजन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व पाहुणे मंडळींचं सहर्ष स्वागत आहे. प्रेमाने नटलेल्या सुंदर क्षणी म्हणजेच अंशू आणि ओंकार या दोघांच्याही वैवाहिक जीवनाची सुखी जीवनाची सुरुवात होत असताना आपल्या सर्व पाहुणे मंडळींचं आजचं आगमन आपल्या सर्वांचे शुभ आशीर्वाद या दोघांच्याही सुखी आयुष्याला खूप मोलाचे ठरणार आहेत आणि त्याचमुळे आमच्या विनंतीस मान देऊन अगत्याचं येणं केलं त्याबद्दल सर्व पाहुणे मंडळींचं सहर्ष स्वागत करतो आहोत. लग्न म्हटलं तर दोन मनांचं, दोन कुलांचं, दोन कुटुंबांचं जन्मजन्मांतरचं नातं आणि हे नातं आज आपण सर्वच जण प्रेमाने अनुभवतो आहोत आणि आज प्रेमाने नटलेल्या या सुंदर जोडीला अंशू आणि ओंकार या दोघांनाही शुभाशीष देण्याकरिता आपण सर्व पाहुणे मंडळी आज उपस्थित आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहोत. आपल्या सर्वांची उपस्थिती या सोहळ्याला अगदी महत्त्वाची आणि शोभा वाढवणारी आहे. आपल्या सर्व पाहुणे मंडळींचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो आहेत. मी शिवकन्या अर्चना कदम सर्वांचं सूर्यवंशी कुटुंब आणि गवळी कुटुंबाच्या वतीने पुनश्च एकदा अंशू आणि ओंकार या दोघांच्याही स्नेहभोजन कार्यक्रमामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो.